थोड्याच वेळात आता राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। ठाकरे बंधूंची ही एकत्रित पत्रकार परिषद असेल। राज ठाकरे आज या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर काय घणाघात करतात पाहायचंय। राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे सुद्धा आजच्या या पत्रकार परिषदेत असणार आहेत। 2 दिवस उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये होते। विविध नेत्यांच्या भेटीगाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांनी थेट जाऊन दिलेला पाठिंबा, अभिजित दिपकेंची झालेली भेट, दिल्लीतलं सगळं वातावरण या संदर्भात उद्धव ठाकरे आज या पत्रकार परिषदेमध्ये काय व्यक्त होतात तेही पाहायचंय। तर विद्यार्थी आंदोलनाबाबत आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। तर आज राज ठाकरे यांची ही पत्रकार परिषद असणार आहे। विद्यार्थी आंदोलनानं संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे। दिल्लीतल्या या आंदोलनाला मुंबईत सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। गेले 2 दिवस मुंबईतल्या विविध भागामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। काल तर दादरसारख्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटलेले होते। पोलिसांनी धरपकड केली। यामधले काही विद्यार्थी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते। यावेळी काय नेमकी पोलिसांनी वागणूक दिली या संदर्भात त्यांनी राज ठाकरेंकडे आपल्या सगळ्या व्यथा मांडलेल्या। त्यामुळे या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर आज राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारे व्यक्त होत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, राज ठाकरेंची ही पत्रकार परिषद असणार आहे। खरं तर सोशल मीडियावर राज ठाकरेंची यापूर्वी आपण प्रतिक्रिया पाहिली। काल विद्यार्थ्यांनी त्यांची जाऊन भेट घेतलेली होती, त्यांच्या व्यथा ऐकवल्या, पोलिसांनी कशी वागणूक दिली हे विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर सांगितलं होतं। त्यामुळे आज अर्थातच त्यांच्या पत्रकार परिषदेत या सगळ्याच मुद्द्यांचा समावेश असणार आहे। काय काय नेमक्या आणखी महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं पत्रकार परिषदेतून पुढे येतील? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून खरं तर पाठिंबा मिळतो। यात मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू आणि इतर जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष, त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मागील काही दिवसांपासून राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, वारंवार विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया देत आहेत। उद्धव ठाकरेंनी थेट जंतर मंतरवरती जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतलेली होती, त्या ठिकाणी संवाद साधलेला होता। राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवरती घणाघाती टीका केलेली होती आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य केल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं होतं। काल शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढलेली होती। यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते आणि तेव्हा ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता आणि त्यांच्या नक्की काय भावना आहेत हे जाणून घेतलेलं होतं। त्यानंतर आज 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज पहिल्यांदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते संबोधित करतील विद्यार्थ्यांना। त्यानंतर अर्थात या आंदोलनाला आणखीन धार लागेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। उद्धव ठाकरे देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। खरं तर विद्यार्थ्यांची अनेक मागण्या आहेत। एक तर पेपरफुटी, दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। तर आता एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला जातोय, अमानुषपणे त्यांना मारहाण केली जाते, यावरून देखील देशभरातून संतप्त अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आणि याच विषयावरून आज राज ठाकरे हे आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि अर्थात या सगळ्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा ते धारेवरती धरतील। त्यासोबतच आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती स्पष्ट करतील। सध्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये प्रत्येक विरोधी पक्षाने आपापल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सांगितलेलं आहे आंदोलनासाठी जिथे जिथे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे त्या आंदोलनात जाऊन त्यांना पाठिंबा द्या। अर्थात राज ठाकरे यांनी सुद्धा नेत्यांची बैठक घेतली काही वेळापूर्वीच आणि तेव्हा अनेक नेते जे आहेत त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि पक्षाची रणनीती पुढे काय असणार आहे, काय नक्की भूमिका असणार आहे या संदर्भात संबोधित केलं। उद्या तिरंगा रॅली सुद्धा निघणार आहे शिवाजी पार्क मैदानात आणि त्या रॅलीमध्ये देखील राज ठाकरे सहभागी होऊ शकतात उद्धव ठाकरे यांच्यासोबत। याची घोषणा आजच्याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होऊ शकते। ट्विटर आणि अनेक सोशल मीडिया माध्यमांच्या माध्यमातून व्यक्त झाल्यानंतर काल विद्यार्थ्यांशी थेट बाहेर येऊन, म्हणजे शिवतीर्थाच्या बाहेर येऊन शिवाजी पार्क मैदानात